स्थानिक स्मशानभूमीवर सुलभाजीचा अंत्यविधी उरकण्यात आला. स्मशानभूमीमध्ये गण्याच्या हस्ते आजीच्या चितेला अग्नी देण्यात आला. भर सकाळी आणीबाणीच्या वेळी कोणाचं दार ठोठवावे, आजूबाजूला कोणाचीही घरदारं जवळ नव्हती. ओळखीचं कोणीही नव्हतं. शेवटी नाईलाजास्तव एक नाव ध्यानी म्हणे आलं. पण त्याला फोन करण्यापूर्वी आपण त्याच्याशी किती उद्धटपणाने वागलो हे गौतमच्या ध्यानी आलं होतं. पण तरीही घरातल्या टेलिफोनद्वारे गौतमने एक नंबर घुमावला. हॅलो, निरंजन. गौतमने सर्व हकीकत निरंजनच्या कानावर घालण्यापूर्वी त्याची माफी मागितली. परंतु दिलदार मनाच्या निरंजनने सर्रासपणे गौतमला दोस्ती यारीचा पाढा सुनावला. मित्र म्हणतोस आणि माफीसुद्धा मागतोस. येतोय मी, काळजी नको करू. निरंजन आला तेव्हा एकटा नव्हता. वर्कशॉपमधील ओळखीची मंडळी, एक डॉक्टर, एक रुग्णवाहिका आणि तिरडीचे सामान देखील सोबत घेऊनच आला होता. डॉक्टरांनी तपासलं आणि डेथ कन्फर्म झाली. आजीचं पार्थिव शरीर रुग्णवाहिकाद्वारे वाहवून स्मशानात आणण्यात आलं. वर्कशॉपमधून आलेली मोजकी माणसे गौतमच्या अगदी ओळखीची होती. गौतम आणि निरंजन सहित इतर दोघांनी खांदा दिला. उर्मिला देखील सोबत आली होती. दुपारच्या वेळेस गर्दी नव्हती. चितेभोवती बसण्यासाठी बेंचेस रिकामे होते. चितेच्या सर्वात जवळील बेंचवर गौतम, उर्मिला आणि मधोमध गणा बसला होता. गण्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. शेडखालील एका लोखंडी खांबाला खांदा टेकवून निरंजन उभा होता. बाकीच्यांनी निरोप घेतला होता. स्मशानभूमीमध्ये चौघा व्यतिरिक्त आता आणखी कोणी हजर नव्हतं. निरंजनची नजर तिघांवरही खिळली होती. रडता रडता गणा म्हणाला, आजी 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 रात्री मला म्हणत होती, मी गेल्यावर तू स्वतःची काळजी घे. कधी नाही ती घास पण भरवला तिनं मला, रागवली नाही मला. गौतमने पलीकडे बसलेल्या उर्मिलावर एक नजर टाकली. उर्मिलाने न राहवून विचारलं, आजी असं का बोलत असेल? पण नेहमीच अशी बोलायची का तुला? नाही, कालच्या रात्री फक्त म्हणाली, आज रात्री ती बाहेर जाणार आहे आणि बाहेरून कसला पण आवाज आला तर बाहेर येऊ नको. निरंजनच्या कानावर सुद्धा ते पडलं. तो आला पुढे आणि म्हणाला, हे जरा विचित्र वाटतंय. म्हणजे याचा अर्थ सुलभा आजीला आधीच काही बाकी झालं होतं का? हा विचार तर गौतमनेही केला. निरंजन, सुलभा आजी बाबतीत एक गोष्ट सांगायची आहे तुला. आजीला फक्त तेवढंच भाकीत व्हायचं नाही. आजीमध्ये आणखीही काही खास वैशिष्ट्य होती. एक खास क्षमता होती जी साधारण व्यक्तीमध्ये आढळून येत नाही. एक प्रकारची, मला तो शब्द आठवत नाही आहे. यू मीन सायकिक अबिलिटी? उर्मिला गोंधळून दोघांकडे पाहत होती. संभाषणाला एक वेगळंच वळण मिळालं होतं. हां, अगदी बरोबर. डॉक्टर भालेराव देखील तेच म्हणाले. आता आणि हे कोण? निरंजन, हे डॉक्टर भालेराव एक सायकोलॉजिस्ट आहेत. मी उर्मिलाच घेऊन ट्रीटमेंटसाठी त्यांची भेट घेतली आणि त्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर भालेराव यांनी उर्मिलेला मोहनावस्थेत घेऊन गेले आणि उर्मिलाने गौतमच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या नजरेत निरंजनसाठी एक अविश्वास दिसत होता. उर्मिला, निरंजनवर माझा पूर्ण विश्वास आहे. उलट तुझी अवस्था जेव्हा त्याला मी ऐकवली होती त्याने डॉक्टर भालेराव यांच्या पूर्वीच भाकीत केलं होतं की काहीतरी अमानवी आहे. अँड टर्न्स आउट ही इज राईट. उर्मिला, गौतम आणि तुझ्याबद्दल मी त्याच्या नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसापासून जाणतो. मी म्हणत नाही आहे की या बेसिसवर माझ्यावर विश्वास ठेवा, पण सध्याच्या या घडीला तुमची अडचण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा तरी मीच आहे. आणि या अडचणीशी जर दोन हात करायचे असतील तर आपल्याला या आखाड्यातील माती अंगाला लावून घ्यावी लागणार आहे. बाकी तुम्हा दोघांची इच्छा. उर्मिलाने होकार दिला आणि गौतमने पुढे सांगायला सुरुवात केली. यावरून निष्कर्ष हा निघाला आहे निरंजन की जाणून बुजून उर्मिलाच्या हाताने तिच्या पतीची हत्या झाली आणि तो सूड घेण्यासाठी परत आला आहे, बरोबर? अगदी बरोबर. आणि हे त्याने स्वतः कबूल केले. जेव्हा डॉक्टर भालेराव यांनी उर्मिलाशी मोहना स्थितीमध्ये विचारपूस केली तेव्हा त्याने चक्क उर्मिलाच्या कायेत प्रवेश केला होता. तिच्या शरीरावर नियंत्रण मिळवलं होतं. ओ नो, इट मीन्स की तो उर्मिलाला पोसेस करू शकतो.
हे असं एकदाच घडलं आहे की त्याने धमकी दिली आहे की तो त्याच्या मासिकाच्या दिवशी उर्मिलाला अर्थात इथून पुढे 9 दिवसांनी आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. याचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे उर्मिलाची डेथ. निरंजन म्हणाला. निरंजन, मला तुझी मदत हवी. आपल्याला कसेही करून उर्मिलाचे प्राण वाचवायचे आहेत. सुलभाजीने जाण्यापूर्वी एक मार्ग सुचविला होता. मार्ग? तो आणि कोणता गौतम? उर्मिला आणि प्रभाकरची दुष्ट आत्मा एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि त्याला कारणीभूत आहे उर्मिलाचे मंगळसूत्र. शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचा विवाह झाला आहे. त्यानुसार उर्मिला विधिवत त्याच्याशी बांधील आहे आणि तो उर्मिलाशी. त्याचा उर्मिलाच्या शरीर आणि आत्मा दोन्हीवर ताबा आहे. इट मीन्स की आपल्याला तो धागा तोडून टाकायचा आहे. उर्मिलाचे मंगळसूत्र आपल्याला नष्ट करायचे, बरोबर? आणि अर्थातच ते काम तो होऊ देणार नाही. निरंजन, काल रात्रीच त्याने आम्हा दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि अचानक लाईट्स आले. आम्ही सुखरूप होतो, पण सुलभाजी, त्याने त्याचा डाव सुलभाजीवर साधला. निरंजन, काही सांगता यायचं नाही. डॉक्टरांनी तपासले त्यानुसार तो हार्ट अटॅक. सुलभाजीचं हृदय अचानक थांबलं. मग हे काम त्याचं असेल का? तो अगदी हिंस्र आणि राक्षसी वृत्तीचा आहे. आपण इथं कसलीही शक्यता नाकारू शकत नाही असं मला वाटतं गौतम. आणि आणखी एक गोष्ट. अचानक बोलता बोलता निरंजनचा हात त्याच्या गळ्याकडे गेला. शर्टच्या आतमध्ये त्याचं सोन्याचं लॉकेट होतं. निरंजनची नजर आजूबाजूला मोकळ्या परिसरात फिरली. त्याची शोधक नजर काहीतरी हेरण्याचा प्रयत्न करत होती. गळ्यातील सोळा आता गरम झाला होता. काय निरंजन, काय झालं? असं अचानक शांत का झालास? शांत हो. निरंजनने त्वरित आपली डायरी आणि एक पेन बाहेर काढलं आणि कागदावर काहीतरी लिहून डायरी गौतमला दाखवली. डायरीच्या पानावरील ओळ वाचताच गौतम आणि उर्मिला दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. पानावर लिहिलेली ओळ होती, तो इथे आसपास आहे. सूर्याने संकेत दिलाय, तो जवळपास आहे आपल्या. गौतमने मानेने खुणवून खात्री करून घेतली. निरंजनने होकार दिला. उर्मिलाने भीतीपोटी तोंडात पदराचा गोळा कोंबला. निरंजनने डायरी परत घेतली. त्यात आणखी ओळी लिहिले आणि गौतमला डायरी दाखवली. तो आपलं बोलणं ऐकू शकतो, पण लिहिलेलं वाचू शकत नाही. गौतमने पेन मागून घेतलं आणि लिहिलं. याचा अर्थ तो कायम अवतीभोवती नसतो. कदाचित नाही. एक खास वेळ असावी, त्याची कार्यक्षम होण्याची खास वेळ. मला वाटतं आपण इथं जास्त वेळ थांबायला नाही पाहिजे. गणा आणि उर्मिलास घेऊन आपण माझ्या घरी जायला हवं. माझ्याकडे एक प्लॅन आहे. जर याला आपण नष्ट करू शकत नाही तर मग आपण याला कैद करूया. गौतम आणि उर्मिलाने मजकूर वाचला आणि डायरी बंद केली. गणाला समजावून तिघांनी स्मशानभूमीमधून दबकत काढता पाय घेतला आणि स्मशानाबाहेर उभी निरंजनची कार गाठली. तेथे गेल्यावर निरंजनच्या गळ्यातले सोळ्याचे तापमान आपसूक उतरले. चौघेही गाडीत बसले आणि निरंजन म्हणाले, आता धोका टळलाय. तो आता जवळपास नाहीये. आपण आता माझ्या घरी निघूया.